ठीक आहे, आम्ही क्लस्टरच्या जो 27 गावांमध्ये जो क्लस्टरचं आरक्षण टाकलेलं आहे या संदर्भात आम्ही आयुक्तांची व महापौरांची भेट घेतली। महापौरांनी आम्हाला सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि ते लवकरात लवकर संबंधित विभागांची बैठक आमच्या सोबत लावतील असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। परंतु त्यानंतर आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांची जाऊन भेट घेतली आणि त्या भेटीनंतर आम्हाला असं वाटलं की ते एक प्रकारे गुंडशाहीच चालू आहे। हे आयुक्त नाही आहेत, हे कुठल्या कायद्यावर बोलत नाही, कुठल्या नियमांवर बोलत नाही। आज क्लस्टरचा जर बघायला गेला तर क्लस्टर 27 गावांमध्ये जे लादलेलं आहे, 27 गावांमध्ये कोणी झोपडपट्टीवासी किंवा असे एन्क्रोचमेंट केलेले लोक राहत नाही। इथे कुठल्या शासनाच्या जागेवरती कब्जे झालेले नाहीत, इथे स्वतः भूमिपुत्र आहेत आणि शेतकरी आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या जमिनी, त्यांचे वडिलोपार्जित घरं हे जपलेली आहेत। आणि आता या क्लस्टर योजना या सगळ्या गावांवर टाकून आणि विशेषतः एकदम हॉटस्पॉट जे आहेत प्राईम लोकेशन, त्या लोकेशनवरती जागा टाकू, हे सगळे क्लस्टरचं आरक्षण टाकून आम्हाला स्थानिकांना आता भूमिहीन करायचा प्रयत्न करत आहे। म्हणजे एक काळ असा होता का आम्ही शेतकरी, आम्ही कुळ होतो, पण आमचे दिबा पाटील साहेब होते, नारायण नागू पाटील साहेब हे लढले आणि शेतकऱ्यांना आज मालक बनवले आणि परत ही केडीएमसी आता ही क्लस्टर योजना टाकून आम्हाला मालकावरनं परत आता ते भाडोत्री बनवण्याचं काम केडीएमसीने करत आहे। तर या क्लस्टर योजनेला आम्ही पूर्ण विरोध करतो आणि या अधिकाऱ्यांची ही जी मुजोरी चाललेली आहे त्याला देखील आम्ही विरोध करतो। आम्हाला माहिती आहे की या अधिकाऱ्यांच्या मागे या मुजोरीकरणामध्ये कोण कारण आहे आणि याच्यात कोणाकोणाचे त्यांच्यावरती आशीर्वाद आहेत हे आम्हाला सर्व माहिती आहे। परंतु जर जनतेवर असा अन्याय होत असेल ना तर त्यांचा कोणाचाही हात असो तसा उत्तर या अधिकाऱ्यांना 27 गावांकडून मिळणार। अधिकार सुरू आहे सध्या, सुरू असलेले अधिवेशनात या मुद्द्यांना तुम्ही प्रकाश टाकणार? नक्कीच वेळोवेळी म्हणजे आमचे समाजातील व 27 गावातील काही नेते आहेत, काही आमदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आलेलो आहे। प्रामुख्याने सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आमची 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका, या मागणीसाठी आम्ही नेहमीच विविध आमदार जे आहेत हा विषय उचलत आहेत आणि नक्कीच अधिकाऱ्यांवरती स्पेशली टार्गेट करणारं एखादं LAQ किंवा एखादा विषय आम्ही आता ह्या अधिवेशनात शक्य झालं तर किंवा पुढच्या अधिवेशनात आता आम्ही नक्कीच फोकस करू।